नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पॅरिस ऑलिम्पिक 2024 प्रश्नांच्या माध्यमातून पूर्णपणे समजून घेऊ। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पॅरिस जी की फ्रान्सची राजधानी आहे। फ्रान्स या देशाची राजधानी आहे। येथे ऑलिम्पिक स्पर्धा 2024 पार पडल्या। याआधी मित्रांनो 2020 मध्ये टोकियो येथे पार पडले होते। टोकियो आणि ही जी पॅरिस ऑलिम्पिक आहे हे 33व्या क्रमांकाची ऑलिम्पिक आहे, जी की पॅरिस शहरात म्हणजेच फ्रान्सच्या राजधानीत पार पडले। आणि याचा जो उद्घाटन समारंभ होता मित्रांनो, तो प्रथमच नदीकाठी भरवण्यात आला। ती नदी कोणती, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर करा। दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये समजून घेऊ मित्रांनो। पहिल्या प्रश्नामध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक भरण्याची ही तिसरी वेळ होती। याआधी 1924 मध्ये सुद्धा पॅरिस येथे स्पर्धा पार पडल्या। 2024 मध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिसमध्ये स्पर्धा पार पडल्या। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पॅरिस। दुसरा प्रश्न पाहू, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये प्रथम स्थानी कोणता देश राहिला? तर प्रथम स्थानी अमेरिका आहे मित्रांनो। याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला युनायटेड स्टेट हा प्रथम स्थानी आहे, ज्याने 40 गोल्ड, 44 सिल्वर आणि 42 ब्रॉन्झ मेडल जिंकले। एकूण 126 पदके जिंकले, एकूण 126, ज्यामध्ये 40 गोल्ड आहेत। चीन द्वितीय क्रमांकावर आहे, 40 गोल्ड, 91 टोटल पदके। जापान 20 गोल्ड तिसऱ्या स्थानी आहे आणि 45 एकूण पदके। ठीक आहे मित्रांनो। आणि पाकिस्तान 62व्या स्थानी राहिला, ज्याने फक्त एकच मेडल जिंकलं, गोल्ड, जे की अरशद नदीम यांनी रेकॉर्ड बनवत 92.97 मीटरचा भाला फेकला, जो विश्व रेकॉर्ड झालेला आहे। ठीक आहे मित्रांनो। आणि भारताचे स्थान 71 राहिले, ज्यामध्ये भारताने 6 पदके जिंकले। नेक्स्ट प्रश्न पाहू आपण। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक कोण होते? तर ओपनिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक PV सिंधू आणि अचंत शरद कमल होते। PV सिंधू बॅडमिंटन प्लेयर आणि अचंत शरद कमल हे टेबल टेनिस प्लेयर। ठीक आहे मित्रांनो, हे ओपनिंग सेरेमनीमध्ये। PR श्रीजेश आणि मनू भाकर हे क्लोजिंग सेरेमनीमध्ये ध्वजवाहक होते मित्रांनो। भारताचे प्रथम ध्वजवाहक 1920 मध्ये पूर्णिमा बॅनर्जी ह्या होत्या। ठीक आहे मित्रांनो, हाही प्रश्न विचारला जाते। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाट कोणत्या भार गटात बाद ठरवण्यात आल्या? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तशा तर त्या खेळतात 53 किलो, परंतु यावर्षी त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळल्या होत्या 50 किलो गटात। थोडंफार समजून घेऊ मित्रांनो। भारताच्या कुस्तीपटू विनेश फोगाट यांना वजन जास्त असल्यामुळे बाद करण्यात आले होते। त्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजे काय, जे न्यायालय आहे स्पोर्ट्सचं, जगातलं सर्वोच्च न्यायालय खेळाच्या बाबतीत, त्यामध्ये गेले होते। त्याचं नाव आहे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये गेले। तेथे त्यांनी सिल्वर मेडलची मागणी केली, परंतु ही मागणी नाकारण्यात आली। आणि तुम्हाला मित्रांनो त्यांनी एक घोषणासुद्धा केलेली आहे, सोबतच त्यांनी कुस्तीमधून संन्याससुद्धा घेतलेला आहे। कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सची स्थापना 1984 मध्ये झाली, ज्याचे मुख्यालय लोझेन स्वित्झर्लंडमध्ये आहे। पुढील प्रश्न पाहू। ह्या इथं विनेश फोगाट आहेत मित्रांनो। अत्यंत त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी दुःखदायक घटना होती ती। ठीक आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची किती पदके जिंकली? भारताने 6 पदके जिंकली मित्रांनो, ज्यामध्ये 5 ब्रॉन्झ आणि 1 सिल्वर नीरज चोपडा। चला तर मग आपण 6 पदके समजून घेऊ। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारताची 6 पदके पुढीलप्रमाणे: नीरज चोपडा हरियाणामधून आहे, सिल्वर मेडल जिंकले, 89.45 मीटरचा भाला फेकला। टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये यांनी कोणतं मेडल जिंकलं होतं? गोल्ड मेडल। कोणतं मेडल? गोल्ड मेडल जिंकले होते। यांनी त्यावेळेस 87.56 मीटरचा भाला फेकला होता।
यावेळेस त्यांनी 89.45 मीटरचा भाला फेकून सिल्वर मेडल जिंकले. कोणते मेडल? सिल्वर मेडल जिंकले. कुठले आहेत ते? हरियाणाचे आहेत. आणि खेळतात काय? भालाफेक म्हणजे जेवलिन थ्रो. त्याच्यानंतर दुसरे आहेत आणि याच स्पर्धेमध्ये मित्रांनो अर्शद नदीम पाकिस्तानचे, त्यांनी गोल्ड जिंकलेला आहे 92.97 मीटरचा भाला फेकून, विश्व रेकॉर्ड. पुढील आहे भारतीय हॉकी ब्रॉन्झ स्वप्नीलला स्पेनला हरवले. भारतीय हॉकीने स्पेनला हरवून ब्रॉन्झ मेडल जिंकले. 2020मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. आणि याचे कॅप्टन जे होते ते हरमनप्रीत सिंग होते आणि याचे जे कीपर होते ते PR श्रीजेश होते, ज्यांनी संन्यास घेण्याची घोषणा केलेली आहे. नेक्स्ट मेडल आहे अमन सेहरावत, जे की कुस्तीमध्ये ब्रॉन्झ जिंकलं. यांचा वजन किलोगट आहे 57 kg. अमन सेहरावत महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. नेक्स्ट आहेत मनू भाकर, शूटिंगमध्ये 10 मीटर ब्रॉन्झ, 10 मीटरमध्ये शूटिंगमध्ये ब्रॉन्झ जिंकलं यांनी. आणि भारतासाठी पहिले पदक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर यांनीच मिळवले. ठीक आहे मित्रांनो. पुढील आहेत स्वप्नील कुसाळे, जे की महाराष्ट्राचे आहेत. मित्रांनो हे जे आहेत अमर सेहरावत, नीरज चोपडा, मनू भाकर आणि बाकी इतर सर्व हे हरियाणाचे आहेत. फक्त स्वप्नील कुसाळे हे जे आहेत हे महाराष्ट्राचे आहेत. शूटिंग 50 मीटरमध्ये त्यांनी ब्रॉन्झ जिंकले. ठीक आहे मित्रांनो. आणि एक जोडीमध्ये शूटिंगमध्येच मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी 10 मीटरमध्ये ब्रॉन्झ जिंकले. तर तुम्ही पाहून घ्या 1, 2, 3 मेडल हे फक्त शूटिंगमध्ये आलेले आहेत. थोडं आणखी समजून घेऊ. भारताच्या 117 खेळाडूंच्या दलाने यामध्ये भाग घेतला, ज्यामध्ये महिला 47 होत्या आणि पुरुष 70 होते. ठीक आहे. सर्वाधिक वयाचे रोहन बोपन्ना होते, जे की टेनिस खेळतात. 44 वयाचे. सर्वात कमी वयाचे धिनिंदी दिसिंगू, 14 वर्ष वय होतं, स्विमिंग खेळतात. मित्रांनो ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वात कमी वयात पदक जिंकणारे खेळाडू कोण ठरले? तर याचं योग्य उत्तर आहे अमन सेहरावत. जे की 57 kg गटात त्यांनी ब्रॉन्झ मेडल कुस्तीमध्ये मिळवून दिलं. ते सर्वात कमी वयात भारतासाठी पदक मिळवून देणारे व्यक्ती ठरलेले आहेत किंवा खेळाडू ठरलेले आहेत. त्यांचं वय होतं पदक जिंकताना 21 वर्ष 24 दिवस. अमन सेहरावत. कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळाला किंवा ऑर्डर अवॉर्ड मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, अभिनव बिंद्रा यांनी 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी व्यक्तिगत पहिले सुवर्ण पदक जिंकले होते. ठीक आहे. आणि त्यांनाच 2024मध्ये ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार किंवा अवॉर्ड मिळालेला आहे. खाशाबा जाधव हे भारतासाठी स्वातंत्र्यानंतर पदक जिंकणारे पहिले व्यक्ती होते, जे की कुस्तीमध्ये त्यांनी 1952मध्ये मिळवले होते. हे महाराष्ट्राचे आहेत खाशाबा जाधव. ठीक आहे. अशा प्रकारे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. पुढील प्रश्न आहे ते थोडं पाहून घेऊ मित्रांनो. ऑलिम्पिक अवॉर्ड याआधी इंदिरा गांधींना सुद्धा मिळालेलं आहे, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे ती पहिले व्यक्ती आहेत का? नाही, याआधीसुद्धा इंदिरा गांधींना मिळालेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणते नवीन खेळ समाविष्ट करण्यात आले होते? तर ब्रेकडान्स. ठीक आहे, ब्रेकडान्स. त्याच्यानंतर स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग, सर्फिंग पाण्यावरती 2 पाण्यावर असते आणि ब्रेकडान्स तुम्हाला माहितीच आहे. स्केटबोर्डिंगही माहिती आहे. क्लाइम्बिंग म्हणजे भिंतीवर चढणे. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हे इथं आहे, वरीलपैकी सर्व. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणते खेळ वगळण्यात आले? म्हणजे हे काढून टाकण्यात आले. म्हणजे काय, 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे खेळ होते, परंतु यावर्षी काढून टाकण्यात आले. कराटे, बेसबॉल, सॉफ्टबॉल, वरीलपैकी सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. कराटेसुद्धा काढण्यात आला, बेसबॉलसुद्धा काढण्यात आला आणि सॉफ्टबॉलसुद्धा काढण्यात आला. वरीलपैकी सर्व खेळ हे वगळण्यात आले. लास्ट प्रश्न आहे मित्रांनो. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे चीफ डी मिशन म्हणू शकता किंवा शेफ डी मिशन म्हणू शकता, कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे गगन नारंग हे शेफ डी मिशन होते. ठीक आहे मित्रांनो. भारताच्या 117
खेळाडूंच्या दलांचे त्यांनी नेतृत्व केले होते? आता तुमच्यासाठी प्रश्न सुरुवातीचाच, पॅरिस शहर कोणत्या नदीकाठी आहे? कारण की मित्रांनो, जी पहिल्यांदाच ऑलिम्पिकचे जे उद्घाटन आहे हे नदीकाठी आयोजित झालं होतं. अशा प्रकारे आपण पॅरिस ऑलिम्पिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. असाच व्हिडिओ तुम्हाला पुढेही मिळणार आहेत. धन्यवाद.